निवडणुका संपताच शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य उफाळून येऊ लागले। गजानन कीर्तीकरांवरती पक्षविरोधी भूमिकेमुळे कारवाईची शक्यता आहे। गजानन कीर्तीकर यांची पक्षामधून हकालपट्टी करावी अशी मागणी शिवसेनेचे उपनेते शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे आणि त्यातच मुलगा अमोल कीर्तीकरांना बिनविरोध निवडून आणण्याचा कट हा गजानन कीर्तीकरांचा होता असा मोठा दावा भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केला। या भाऊनी काल जे काही प्रकारची वक्तव्य केली ही एक शिवसैनिक म्हणून मला चीड आणणारी वाटली, मला चीड आली। आणि दुसरं असं शिवसैनिकांच्या मनात संभ्रम निर्माण करणारी ही वक्तव्य आहेत, शिवसैनिकांचं मनोधैर्य खच्ची करणारी वक्तव्य आहेत अशी माझी भावना झाली आणि म्हणूनच त्याचा उद्रेक या पत्रातून झालेला आहे। समन्वय समितीची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत फार मोठी सभा झाली, सगळ्याला मी उपस्थित होतो। आता हे सगळं झाल्यानंतर मला कोल्हापूर, नाशिक अशा तऱ्हेचे त्या ठिकाणी जाऊन शिवसेना उमेदवारांसाठी प्रचारासाठी पाठवलं, तिथे जाऊन आलो, पुन्हा आलो। असा प्रसंग जो आहे राजकीय जीवनामध्ये, कोणाच्या राजकीय जीवनामध्ये येऊ नये। काय कर, समजा जिंकला काय हरला काय, त्याच्यात माझा काय दोष? माझा तर जाहीर आरोप आहे की गजानन कीर्तीकरांचा कट होता एकनाथ शिंदेंकडून उमेदवारी मिळवायची, अमोल कीर्तीकर समोर गजानन कीर्तीकर उमेदवार राहतील, दुसरा कोणी उमेदवार नसेल आणि विड्रॉवलच्या वेळेला गजानन कीर्तीकर फॉर्म विड्रॉ करणार आणि बिनविरोध आपल्या मुलाला त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आणायचं अशा प्रकारचा पूर्वनियोजित कट होता असा माझा स्पष्ट आरोप आहे।